नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरीने खूपच छान असं स्पेशल गिफ्ट अर्णवला दिलेलं असतं. तर इथे त्याच्याच आईच्या जुन्या साड्यांची गोधडी ही ईश्वरीने रात्रभर बसून शिवून इथे अर्णवला वाढदिवसाला दिलेली असते. त्यामुळे अर्णवला ते गिफ्ट खूपच जास्त आवडलेलं असतं. अर्णवसाठी त्याची आई किती महत्त्वाची आहे हे ईश्वरीला बरोबर माहिती असतं आणि त्यामुळे तिने खूप विचार करून अर्णवला इतकं छान आणि स्पेशल गिफ्ट हे दिलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, हे गिफ्ट माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे. तू म्हणाली होतीस ना की याच्यावरती प्राईस टॅग नाही आहे म्हणून, कारण का आईच्या मायेची इथे किंमत होऊ शकत नाही, बरोबर ना? त्याच्यामुळे तू हे जे काही आज मला गिफ्ट दिलेस ना, हे सगळ्यात जास्त स्पेशल माझ्यासाठी आहे आणि ते मी कधीच विसरणार नाही आहे. तू माझ्यासाठी हे गिफ्ट दिलंस ना, त्यासाठी खरंच खूप थँक्यू, असं अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे गिफ्ट, असं गिफ्ट मला कुणीतरी देईल याचा विचार मी कधीच केला नव्हता. माझ्या आईच्या साड्यांची गोधडी म्हणजे आईची माया आयुष्यभर माझ्याबरोबर राहणार आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव तिला सारखं म्हणत असतो की हे माझ्यासाठी खूपच जास्त प्रेशियस गिफ्ट आहे, खूपच जास्त सुंदर. तेव्हा इथे अर्णवने ती गोधडी आपल्या अंगावरती पांघरून घेतलेली असते आणि ईश्वरीने आणलेलं गिफ्ट याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं असतं. ईश्वरीने आपल्या भावासाठी जे काही केलंय ते अंजलीला खूपच जास्त आवडतं. प्रेक्षकांनो, कसं असतं, जेव्हा एखादी मुलगी आपल्या भावाच्या मनाचा इतका विचार करते, त्याला आनंदी ठेवण्यासाठी इतके प्रयत्न करते, त्याच्यामुळे इथे आता बहिणीला तर आनंद होतोच. त्या मुली बहिणींना खूप जास्त आवडतात ज्या मुली आपल्या भावाची काळजी घेत असतात आणि अंजलीच्या बाबतीतसुद्धा तेच होत असतं. इथे ईश्वरी अर्णवचा इतका विचार करते, ही गोष्ट अंजलीला खूप आवडते आणि अर्णवला इतकं खुश बघून आजीसुद्धा खुश झालेली असते. आजीसुद्धा जाते आणि अर्णवला इथे मिठी मारते आणि जी साडी इथे आता तिच्या लेकीची आहे, ती साडी तर तिला ओळखीची असतेच, त्याच्यामुळे त्या साड्यासुद्धा खूपच जास्त महत्त्वाच्या असतात इथे आता आजीसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या नुसत्या साड्या नसतात, तर प्रत्येक साडीबरोबर एक आठवण असते, असं ईश्वरी म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, इथे अर्णवला तू खूपच जास्त छान गिफ्ट दिलेस, इतकं स्पेशल की आत्तापर्यंत एवढं स्पेशल गिफ्ट त्याच्यासाठी तर कुणीच दिलं नसेल आणि त्याला आत्तापर्यंत ते स्पेशल वाटलंसुद्धा नसेल. हो ना अर्णव, मग तुला ही आयडिया कशी काय सुचली? खूप विचार केल्यानंतरच तुला ही आयडिया सुचली असेल ना? तेव्हा अंजली म्हणत असते, पण तुला आईच्या साड्या कुणी आणून दिल्या ते तर सांगशील? तेव्हा इथे तुझी मदत कुणी केली? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की कसं आहे ना, मला सरांना वाढदिवसाला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं आणि म्हणूनच आकाश सरांची मदत घेतली होती. आकाश सर माझ्याकडे आले होते, ते म्हणाले की ईश्वरी, मला इथे आता आत्याच्या जुन्या ट्रंकमध्ये तिच्या एवढ्या साड्या सापडल्या, मला जास्त काही साड्या सापडल्या नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, इतक्या साड्याही खूप झाल्या, इतक्या नसत्या आणल्यात ना तरीसुद्धा चाललं असतं, पण ठीक आहे, आता या साड्यांचा वापर करून मी अर्णव सरांसाठी खूप स्पेशल गिफ्ट तयार करणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण तू दादाला नक्की कुठलं गिफ्ट देणार आहेस ते मला तरी सांग ना. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, नाही आकाश सर, आता ते गिफ्ट काय असणार आहे ना, ते सुद्धा तुम्हाला उद्याच कळेल, आज तुम्हाला ते कळणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे गिफ्ट तर खूपच जास्त स्पेशल निघालं दादा, बरोबर ना? तेव्हा इथे आकाशने ईश्वरीची मदत केलेली असते, ते सुद्धा कुणालाही काहीही न सांगता. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे वा आकाश, वा, म्हणजे तू मदत केलीस ते सुद्धा कुणालाही न सांगता आणि खूपच जास्त स्पेशल गिफ्ट इथे आता अर्णवला देण्यासाठी ईश्वरी मच्छी मदत करणं म्हणजे खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे, असं आता मामांना वाटत असतं. त्यामुळे इथे आता अर्णवला ते गिफ्ट इतकं आवडलेलं असतं की त्याने ते गिफ्ट आता अंगावरतीच ठेवलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणत असते की बघतेस ना ईश्वरी, इतकं स्पेशल गिफ्ट दिलेस तू, म्हणजे किती विचार केला असशील ना या गोष्टीचा, म्हणून तर तुला हे सगळं सुचलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो, विचार तर मी केला होता, म्हणजे आता मी इंदोरला परत जाणार आहे, तर काहीतरी स्पेशल असं गिफ्ट द्यायला तर हवं होतंच ना,
मग सरांसाठी आता स्पेशल असं काय असणार आहे? त्यांच्या आईपेक्षा त्यांच्याकडे महागड्या वस्तू तर किती असतील, त्यांच्याकडे सगळंच आहे. आता मी त्यांना माझ्याकडून एवढं काय देणार होते? म्हणून मी त्यांना एक अशी वस्तू दिली ती कदाचित त्यांच्याकडे नसेल आणि त्यांना त्याचं काहीतरी मोल वाटेल, म्हणून ही गोष्ट मी सरांना दिलेली आहे. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, अगं पण तू एवढी गोधडी शिवलीस तरी कधी? तेव्हा ईश्वरी म्हणते की काल रात्री शिवली ना. तेव्हा नम्रता म्हणते, काल रात्रभर बसून इशूने ही गोधडी शिवली आहे, म्हणून तर तिला आता थोडं गरगरलं ना. तिची झोपच झालेली नाही आहे म्हणून तिला गरगरलं. तेव्हा इथे आता रात्रभर बसून इथे ईश्वरीने अर्णवसाठी ती गोधडी शिवली आहे हे जेव्हा अर्णवला आणि अंजलीला कळतं, त्या दोघांना फार आश्चर्य वाटतं. तेव्हा त्यांना कळतं की ईश्वरी अर्णवचा किती विचार करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ड्रिंक करत असते ती म्हणजे लावण्या. लावण्याला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्यामुळे लावण्य आता खूपच जास्त विचित्र वागत असते. लावण्याच्या वागण्याचा आता त्रास इथे सगळ्यांनाच होणार असतो. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि म्हणते, लावण्या अगं हे काय करतेस तू? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, मामी काय करू मी, तुम्हीच सांगा ना, काय करू मी? जे औषध आपण ईश्वरीसाठी आणलं होतं त्या औषधाचा काही उपयोगच झाला नाही ना, कारण ईश्वरी ते ड्रिंक प्यायलीच नाही, मग ते मीच पिऊन टाकलं. तेव्हा इथे लावण्याने ईश्वरीला जे गुंगीचं औषध आणलं होतं ते औषध आता इथे ईश्वरी पितच नाही, पण लावण्य आता आपल्या ड्रिंकमध्ये ते सगळ्याच्या सगळं औषध टाकते आणि ती स्वतःच ते पिऊन टाकते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या खूपच जास्त नशेत असते. तिला त्या गोष्टीचा त्रास होत असतो की इथे अर्णवसाठी तिने पॅरिसवरून जे आता गिफ्ट मागवलेलं असतं ते पॅरिसवरून मागवलेलं गिफ्ट काहीही कामाचं उरत नाही. कारण प्रेक्षकांनो, अर्णवला काय आवडतं? तर इथे अर्णवला आवडतं की ईश्वरीने त्याच्या आईच्या इथे जुन्या साड्यांची जी गोधडी तयार केलेली असते ती अर्णवला खूप आवडते. लावण्य म्हणते, मामी काय बोलला यार, तुम्ही ऐकलत ना की त्या फडतूस ईश्वरीने जी त्या जुन्या साड्यांची गोधडी शिवून आणली त्याला अर्णव काय म्हणाला की ती माझ्यासाठी खूपच जास्त अनमोल आहे असं म्हणाला नसतो. आणि मी आणलेलं पॅरिसवरून मी त्याच्यासाठी जे गिफ्ट मागवलं ते त्याच्यासाठी अजिबात महत्त्वाचंच नव्हतं, ते त्यांनी सहजरित्या खाली ठेवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ते गिफ्ट माझ्यासाठी प्रेशियस आहे. त्याला इथे ईश्वरीने आणलेलं गिफ्ट आवडलेलं असतं कारण ते त्याच्या आईच्या जुन्या साड्यांपासून बनलेलं असतं. याचा विचार तर लावण्या करतच नसते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मी जाते आणि त्या ईश्वरीला ना मारून टाकते. मला ती आता नकोय माझ्या नजरेसमोर. ती प्रत्येक वेळेला माझ्या एअरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि हे आता मला सहन होत नाही आहे. एआर माझं लाईफ आहे, एआर माझं प्रेम आहे आणि मी त्याला माझ्यापासून अजिबात दूर जाऊ देणार नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते की गप्प बस तू लावण्या, तू काय करण्याचा प्रयत्न करतेस हे तुला तरी कळतंय का? बाहेर गेलीस तर तमाशा होईल, सगळ्यांना कळेल की आपण काय प्लॅन केला होता. तेव्हा लावण्य म्हणते, कळू दे कळू दे, आता मला कसलीही भीती नाही, मी आता कुणाचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, थांब म्हणते ना तुला. ती म्हणते, नाही नाही नाही, मी आता अजिबात थांबणार नाही, आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या ईश्वरीचा खून करून टाकते. मला तिचा खूप जास्त राग आलाय मामी आणि आता मी स्वतःला थांबू शकणार नाही आहे. एआर फक्त माझा आहे, पण आता त्याला कोण आवडतंय? ती ईश्वरी. मग आता थांबून काय होणार आहे? आतापर्यंत मी थांबतच आली आहे, पण आता धमाका होणार. आणि ती म्हणत असते की आता इथे छोटी छोटी आग लागणार नाही आहे, तर इथे बूम म्हणजे धमाका होणार आणि ते मी करणारच. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं आत्ताच काही करू नकोस, बाहेर जाऊन जर तुझं हे रूप सगळ्यांनी बघितलं ना मग झालं कल्याण. मग तुझं आणि अर्णवचं लग्न हे कधीच होणं शक्य नाही आहे, तुला कळतंय का? तेव्हा थांब लावण्या, थांब. लावण्या काही ऐकायला तयार नसते. तिला ईश्वरीचा इतका राग आलेला असतो की ती ईश्वरीला आता मारण्याच्या गोष्टी करत असते. ती म्हणत असते, मी ईश्वरीचा खून करणार म्हणजे करणार आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता जाऊन. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की थांबायचं, सांगितलं ना थांब म्हणून, तरीसुद्धा लावण्या काही ऐकत नाही. तेव्हा इथे वल्लरी तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणत असते, मी थांब म्हणाले की थांबायचं. तुझ्या या मूर्खपणामुळे मी माझा प्लॅनसुद्धा फ्लॉप होऊ देणार नाही आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता वल्लरी म्हणत असते की आत्तापर्यंत हे सगळं काबीज करण्यासाठी मी काय काय नाही केले, मला हे आता सहजासहजी माझ्या हातून मला जाऊ द्यायचं नाही आहे, कधीच जाऊ देणार नाही असं आता वल्लरी म्हणते. आणि तिने इथे आता कानाखाली देऊन लावण्याला चांगलं शांत केलेलं असतं आणि इथे बसायला लावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण छान एकमेकांबरोबर आता वेळ घालवत असतात. म्हणजे अर्णवसाठी ईश्वरी खूपच जास्त स्पेशल पर्सन झालेली असते. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये अर्णव कुणाबरोबरच बोलत नाही आहे, बोलतोय तो फक्त ईश्वरी बरोबर. ते म्हणतात ना की इथे माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबरच जास्त बोलणं पसंत करतो आणि त्या पद्धतीने इथे अर्णव आता ईश्वरी बरोबर बोलत येतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, छान तयारी केली आहे सगळे आणि तुमचा वाढदिवसही छान पार पडला. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ही सगळी तयारी आकाशने केली आहे, आकाशने सगळ्यांनी मिळूनच केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही सगळी तयारी आकाशने केली आहे आणि हे माझ्यासाठी सरप्राईज आहे. मला तर हे सरप्राईज माहितीच नव्हतं, आहे की नाही सुंदर सरप्राईज. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते हो सर, आहे सुंदर सरप्राईज. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, तू मला सांग की तू तर म्हणाली होतीस की आपल्यामध्ये फ्रेंडशिप नाही आहे, बरोबर की नाही. आपल्यामध्ये तर साधी मैत्रीसुद्धा नाही आहे. मग जर आपल्यामध्ये मैत्री नाही आहे तर मग माझ्यासाठी रात्रभर जागून ही गोधडी तू का शिवलीस. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की सांग ना, जर मी तुझ्यासाठी अजिबात महत्त्वाचा नाही आहे किंवा आपल्यामध्ये फ्रेंडशिपच नाही आहे तर मग तू माझ्यासाठी ही गोधडी का शिवलीस, असं इथे अर्णव आता ईश्वरीला विचारत असतो. तो म्हणतो सांग ना मी सिंदूर, तू रात्रभर जागून माझ्यासाठी हे गोधडी शिवण्याचं कारण काय आणि मला कुठलं गिफ्ट आवडेल ते माझ्यासाठी स्पेशल असेल याचा विचार तू का केलास इतका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की सर, का विचार करायचा नाही आहे मी, तुम्ही माझ्यासाठी काय काय नाही केले ते सांगा बरं. तुम्हीसुद्धा आमची खूप मदत केलीत ना सर. त्या डेंजरस गुंडांच्या तावडीतून तुम्ही आम्हाला सोडवलंत, त्याच्यानंतरला तुम्ही मला इथे सुखरूपरित्या घेऊन आलात, इतकी मोठी ऑर्डर दिलीत की त्याच्यातून आम्हाला चांगले पैसे मिळाले, आमची खूप मदत झाली सर. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की त्याच्या आधीसुद्धा तुम्ही खूप वेळा आमची मदत केलेली आहे. पत्रकारांच्या समोर तुम्ही माझी बाजू घेतलीत. मग तुम्ही जर माझी इतकी मदत करू शकता तर मग मला तुम्हाला थँक्स तर म्हणायचंच होतं ना सर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते म्हणजे जर बघायला गेलं तर तुम्ही मला त्राससुद्धा खूप दिला आहे, पण त्या बदल्यात तुम्ही मदतसुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे म्हणून मला तुम्हाला असं स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं जे तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की मी तुझ्याबरोबर कधीच भांडत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही माझ्याबरोबर कधी कधी भांडता. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो बरं ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग की तुला रिटर्न गिफ्टमध्ये काय हवं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, मी काय आता लहान मुलगी आहे का रिटर्न गिफ्ट वगैरे घ्यायला. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आता तू फॉर्मल वागतेस हा, मगाशी मला म्हणालीस की मी फॉर्मल वागतो म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर, मी काही फॉर्मल वगैरे वागत नाही आहे, पण मला कशाला सर रिटर्न गिफ्ट, मला रिटर्न गिफ्ट वगैरे काही नको. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की नाही, तुला काहीतरी घ्यावंच लागेल, तू सांग फक्त तुला काय रिटर्न गिफ्ट हवं आहे म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बघा सर, जमेल ना तुम्हाला द्यायला रिटर्न गिफ्ट, म्हणजे तुम्ही निदान प्रयत्न तरी करू शकता, जमेल तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो तू फक्त बोल, तुला काय हवं आहे ते, मी तुला द्यायला तयार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की जमलंच तर माझ्याबरोबर थोडं कमी भांडा, माझ्याबरोबर जरा बरं बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी भांडतो तुझ्याबरोबर, मी सगळ्या गोष्टी आहे ना एकदम चांगल्या नोटवरती सुरू केल्या होत्या, तू ह्या वाईट नोटला घेऊन गेलेस, तू नेहमी माझ्याबरोबर वाद घालत असतेस, मी नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पुन्हा अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण सुरू होतं. पण त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो बरं ते सगळं जाऊ दे, आधी तू म्हणाली होतीस की आपल्यामध्ये मैत्री नाही आहे, पण निदान आपल्यामध्ये आता इतकी मैत्री आहे की आपण दोघांच्या एकमेकांच्या चांगल्याचा विचार करू शकतो, बरोबर ना. तेव्हा दोघेजण एकमेकांना इथे आता हात भेटवतात, इथे छान पद्धतीने शेक हँड करतात आणि त्यानंतरला दोघांमध्ये छान आता मैत्री झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव बरोबर मैत्री झालेली असते. तिथे आता पार्टीमध्ये छान वेळ घालवल्यानंतर दोघी जणी घरी आलेल्या असतात.
तेव्हा इथे लगेचच सुप्रिया म्हणते, आलात का तुम्ही दोघीजणी? पार्टी छान झालेली दिसते. दोघींच्या चेहऱ्यावरचा हा ग्लो आणि उत्साहच सांगतोय की पार्टी छान झाली आहे म्हणून. तेव्हा दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आई, पार्टी तर खूपच जास्त छान झाली आणि मी दिलेलं अर्णव सरांना गिफ्ट ते तर खूप जास्त आवडलं. तेव्हा नम्रता म्हणते, हो ना, त्या लोकांना खूपच जास्त गिफ्ट आवडलं ते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ते तर आवडणारच होतं. ईश्वरीने इतक्या मनापासून ते गिफ्ट दिलं होतं, बरोबर की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असताना ईश्वरी अर्णवला म्हणालेली असते की सर, तुम्ही हसताना खूप छान दिसता. म्हणजे मी जेव्हा इंदोरला परत जाईन ना, तेव्हा तुमचा राग नाही, तुमचं हे हसू आठवायला नक्कीच आवडेल मला. म्हणजे ती आता इंदोरला परत जाणार आहे ही गोष्ट कन्फर्म झालेली असते. ईश्वरी म्हणते, आई, बाबांचा फोन आला होता. ते म्हणत होते की मी मुंबईमध्ये येतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटायला. तेव्हा मी म्हणाले, बाबा नका येऊ तुम्ही, 4-5 दिवसांमध्ये आम्हीच येणार आहोत इंदोरला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही, तू एवढी आता जायला निघालीस, पण परत मागच्या वेळेसारखा काढता पाय तर घेणार नाहीस ना? म्हणजे परत इथेच राहणार नाहीस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही. मला आता इंदोरची खूप आठवण येते, आपल्या घराची, आपल्या दुकानाची, सगळ्याचीच. त्याच्यामुळे आता आपण इंदोरला परत जायचं म्हणजे जायचं, असं ईश्वरी म्हणते. तर इथे आता अर्णवने ती गोधडी अंगावरती जी घेतलेली असते ती तो सारखी सारखी बघत असतो, जी ईश्वरीने गिफ्ट केलेली असते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की बघितलंस ना चिंटू, ईश्वरीने किती विचार केलाय तुझा, तुला काय आवडेल याचा विचार करून तिने तुझ्यासाठी ही गोधडी शिवली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे, किती मनाचा विचार करते तुझ्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण ताई, ती आता इंदोरला परत जाणार आहे, ती आता काही इथे राहणार नाही. तेव्हा अंजलीला आठवतं, आजी म्हणालेली असते, जर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकत्र आले तर अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, मला माहिती आहे ईश्वरी का जात असेल, पण तिने खरं तर नाही जायला पाहिजे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, पण ती चालली आहे ताई आणि ती लवकरच आता इंदोरला परत जाणार आहे. आता परत कधी तिच्याशी बोलणं होईल काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की ईश्वरी खरंच खूप छान मुलगी आहे. थोड्या दिवसांमध्येच तिच्याजवळ खूप छान बॉन्डिंग झालं होतं. एक मला हक्काची मैत्रीण भेटल्यासारखं वाटत होतं, पण आता ती सुद्धा जाणार. काय करणार आहे ती इंदोरला जाऊन? इथे मुंबईमध्ये तिला चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, चांगलं नाव कमवेल ती. आपण इंदोरवरून का आलो, बरोबर की नाही? आपण आलो तेव्हा आपल्याकडे काय होतं, पण आपण सुद्धा इथे येऊन मेहनत केलीच ना. तसं ईश्वरीने जर केलं तर तिला इंदोरला जाण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता विचार करत असतो की ईश्वरीला इथे कसं थांबवता येईल. त्यानंतर इथे आता बसलेला असतो तो म्हणजे राकेश. राकेश विचार करत असतो की आता तो अर्णवच्या इथे बर्थडे पार्टीला गेलेला नाहीये, त्याच्यातून तो गायब होता. मग आता त्या लोकांचा राग कसा काय घालवायचं, म्हणजे असं काय कारण सांगू की त्या लोकांचा राग हा थंड होऊन जाईल. तेव्हा इथे आता तो नागपूरमध्ये असतो आणि तिथे एक म्हातारी 2 काका असतात आणि त्यांची आता इथे राकेशला मदत घ्यायची असते. त्या लोकांना जर आता मला थंड करायचं असेल तर असं काहीतरी व्हॅलिड रिझन द्यायला हवं. तेव्हा इथे राकेश आता मुद्दामूनच एका ठिकाणचा ॲड्रेस विचारतात. तेव्हा आजी म्हणतात, तुम्ही नागपूरमध्ये नवीन आहात का? तेव्हा इथे लगेच राकेश म्हणतो, हो, मी तर नवीन आहे ना, मी कामानिमित्त नागपूरमध्ये आलो होतो. आज माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे, तरीसुद्धा मी इथे आता सतत गरीब लोकांची मदत करत असतो. ज्यांना गरज आहे त्यांना मदत करायची, हाच तर माझा पेशा आहे. आज माझ्या लाडक्या भावाचा बड्डे आहे, तरीसुद्धा मी बड्डेला गेलेलो नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राकेश म्हणत असतो की तुम्ही माझी मदत करू शकता. तेव्हा आजी म्हणते, आम्ही काय मदत करणार गरीब माणसं. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, करू शकता ना. तुम्ही जर आशीर्वाद दिलात ना माझ्या भावाला आशीर्वाद, तर त्याचा राग थंड होईल आणि त्याला खूप आवडेल. काय माहिती, तुम्ही जर त्याच्याशी बोललात व्हिडिओ कॉलवरती, त्याला आशीर्वाद दिलात, तर कदाचित मुंबईमध्ये तो तुम्हाला एक दुकानासाठी गाळा वगैरे सुद्धा घेऊन देईल, कारण त्याला असं दान धर्म मदत करायला खूप जास्त आवडतं, असं राकेश म्हणतो. त्यानंतर इथे अर्णव आता विचार करत असतो. तो म्हणत असतो, मी सिंदोर, तू माझ्यासाठी इतकं स्पेशल केलेस ना, मग मी सुद्धा आता तुझ्यासाठी काहीतरी करणार. तू आता इंदोरला परत जाणार नाही आहेस मी सिंदोर, तुला आता इथेच राहावं लागणार आहे मुंबईमध्ये.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव आता ईश्वरीला फोन करतो आणि म्हणत असतो की लवकरात लवकर ऑफिसमध्ये ये. तेव्हा ती म्हणते लगेचच ऑफिसमध्ये येऊ म्हणजे? पण सर काय काम आहे, कशासाठी बोलावताय ते तर सांगा. तेव्हा अर्णव म्हणतो ते सगळं तुला ऑफिसमध्ये आल्यानंतर कळेल, पण त्यासाठी तुला ऑफिसमध्ये येणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा इथे आता अर्णव फोनवरती बोलत असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे फोनवरती तो तिला सगळं काही सांगत असतो की ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आहे आणि तुला यावंच लागणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर तू बनवलेली मिठाई एका ब्रँडपेक्षा सुद्धा कमी नाही आहे. अगं किती छान मिठाई बनवतेस तू. तेव्हा इथे अंजली आता जे काही बोललेली असते ते अर्णवने खूप सिरियसली घेतलेलं असतं. ईश्वरीला थांबवण्यासाठी तो खूप छान असा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर अहो हे काय बोलताय तुम्ही ब्रँड वगैरे. सर हे बघा मी हे सगळं करू शकणार नाही आहे, माझ्याने हे शक्य होणार नाही, मी हे सगळं नाही करू शकत आहे सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदूर तू हे सगळं काही करू शकतेस, हे बघ मी तुझ्यासाठी सगळा विचार करून ठेवला आहे, मला माहिती आहे. आणि तो आता तिला घेऊन येतो आणि ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से हैं असं सगळं त्याने आता एक छान असं कार्ड तयार करून घेतलेलं असतं. ते अर्णव आता ईश्वरीला दाखवत असतो.